गुरु लगेच वाय हाय वाय पोरांनो, खरं आहे का खोटं आहे रे? शाळेतले पोरं आहे, खरं आहे का खोटं आहे? मी खोटं बोलतच नाही, शिव्या खाल्ल्याशिवाय राहत नाही. त्या पुरीला काम नावाचा नवरा करून दिला. इथं आपण 22 मिनिटापूर्वी होतो. मुलगी आहे बुद्धी, तिचा नवरा आहे काम, आणि त्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण? सासू. कोण आहे माहित आहे? नवरी बुद्धी, नवरा गेलं बॉम्बाला कीर्तन, काम, सासू वासना. आता सासूचा नवरा हिचा कोण होईल? सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आणि दंभ नावाच्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. त्या 4 पोरी कोण होतील? पोरीनो नवऱ्याच्या बहिणी, ननंद. बरोबर आहे. कोणत्या नंद आहे माहिती आहे? आशा, तृष्णा, इच्छा आणि कल्पना. आणि तिला 6 भाऊ आहेत: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि ती पोरगी ह्या गावात बांधायला आली. त्यांच्या गावात बसला सप्ता. तिचा बाप तिला आणायला गेला, बाई इंद्रिकाचं कीर्तन आहे, चाल. ती म्हणली त्यांना विचारू द्या. त्यांना म्हणजे नवऱ्याला. जावाई बुवा मुलगी पाठवा. काय मामा, आपलं काय चालत तुमच्या पोरी पुढं? मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. येईन बाई, येईन बाई, ओ येईन बाई. मुलगी पाठवा. काय आई बा, दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्याव भुकती, मी घरात भुकते, तिचंही कुणी ऐकत नाही. याई बा, याई बा, मुलगी पाठवा. काय याई बा, मी तर वांग्यातला आहे. बस गाव ना. त्या पोरीचा बाप पोरी जवळ गेला. बाई न्यायला आलतो तुला, पण तू नवरा नाही म्हणतोय. रडला बाप. बाबा पाणी पुसा डोळ्यातलं, पुसा पाणी. अगं का का माझ्या दारात येऊन माझ्या बापानं रडणं हा माझा अपमान आहे. अगं पण पुरी मी केलंय काय? बाबा माझ्या दारात येऊन रडलेत ना, याला तुम्ही जबाबदार आहे. का का तुम्ही जर एवढ्या सुंदर शरीरामध्ये मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर तुमच्यावर रडायची वेळच आली नसती. कडा झाला ना पाहत. आता बाबा मी तुम्हाला बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही. कारण पुरीचं असं असतं, पोरगी कुणाबद्दलही सहन करील पण बापाबद्दल करणार नाही. बाबा तुम्ही जर माझ्या दारातून असेच गेले म्हणजे मला सोडून या दारातून बरं का, तर बाबा मी एकटी राहिलो. आणि एकटी राहिल्यावर बाबा खरं सांगा माझा अपमान तर होईल. आणि मी जर एकाकी पडले, 11:30 वाजले, तुम्हाला काहीच वाटलं नाही का? आज गायक वादक कोणी जन मंडपवाले बाई सिस्टीमाले सगळ्यात सिस्टीमाला पहिलीच गाठ करे आपले नंदूजी. का नंदू कुठे? हा जरा चांगला गडी मिळाला आज. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, कार्यक्रमाचे कीर्तन सेवा भारी, डायरेक्ट भगवंताचंच नाव आहे. आणि पहिलं कौतुक एवढ्या मोठ्या ग्रामस्थांचं करावं का एवढा मोठा सप्ताह केला. दुसरं कौतुक पंक्ती घालणाऱ्यांचं करावं. तिसरं कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं करावं. आणि सप्त्याच्या पंक्तीला जेवायला यायचा, हातावर घ्यायचा, तो प्रसाद आहे नामात बनवलेला. सप्त्याची पंगत जेवायचं कधी टाळायचं
थोडं मिळू द्या, काय पोटभर मिळालंच पाहिजे असं काही नाही, कारण तो नामात बनवलेला प्रसाद आहे. उपास असला कागदावर घ्या, घरच्या भाकरीत टाका, कालवणात टाका, पण तो प्रसाद आहे. आणि सगळ्यात मोठं कौतुक गावातल्या पोरांचं करावं. एवढं सुंदर नियोजन करताना पोरांशिवाय मोठे कार्यक्रम होतच नाही. हे कमिट्या फिमिट्या काय करते नाही, हे फक्त मायको शहाणपणा करते, काय करते नाही. हे काही कधी बादल्या उचलते नाही. 100 लोकांचा साखरपुडा केला तर वाडे विकत आणावं लागतात. इथं 3-3 हजार लोकांना पोरं वाढतात. सप्त्यात पोरांचं कौतुकच केलं पाहिजे. आणि गावातल्या लोकांना सांगतो तो, जरा तरुण मंडळीला सप्त्यात घेत जा. ग्रामपंचायतीत 2 पोरं घ्या, सोसायटीत 2 पोरं घ्या. आता 2-3 महिन्यात पंचायती लागतील. 2 पोरं घ्या ग्रामपंचायतीत. कायम तुम्हीच तुम्ही बाप दमला का पोऱ्या उठला, पोऱ्या दमला का सून उठली, सून उठली का याही बसला. काही गावात कोणाला अक्कल आहे का नाही काय दुसऱ्या. जरा दुसऱ्याला जमू द्या, पोरांना जमू. आता काही लोक म्हणतात पोरांना जमन का, तो खिडक्या खाल्या ते चौकटी घातील. हे काय तुझं काय सोन्याचा कळस चढवणार आहे का काय लावायला. पण महाराज तरुण पोरं असे, आता हे एवढे तरुण पोरं आज कीर्तनाला आलेत ना, तरुण पोरं असे आहेत महाराज, ती शक्ती आहे. त्यांना जर योग्य दिशा दिली ना, काम चांगलंच करतात महाराज.